खोटं नाटक कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल। दिशा प्रकरणावर उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। प्रकरणाशी संबंध नसल्याचं ठाकरेंकडून स्पष्ट। तर 5 वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न, कोर्टात बोलू आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। पार्टीच्या वेळी दिशा सॅलेनच्या फ्लॅटवर आदित्य ठाकरे हजर असल्याचे डिजिटल पुरावे। दिशाच्या वडिलांच्या वकिलांचा मोठा दावा। आदित्य ठाकरे रिया चक्रवर्तीचे अनेक वर्षांपासून संबंध असल्याचाही आरोप। शैक्षणिक वर्ष 2025-26 पासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंची माहिती। तर सीबीएसई अभ्यासक्रमातही मराठी विषय बंधनकारक। मुंबईसाठी 238 नवीन लोकल ट्रेन खरेदीला केंद्राची मंजुरी। जुन्या गाड्यांच्या जागी उच्च गुणवत्तेच्या आधुनिक लोकल येणार। मुंबईकरांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होणार। विधान परिषदेत नव्यानं सुधारित माथाडी विधेयक मंजूर। संयुक्त चिकित्सा समितीकडे विधेयक पाठवण्याची विरोधकांची मागणी। तर बैठक घेऊन विरोधकांच्या आक्षेपांचं निराकरण करण्याचं मंत्र्यांचं आश्वासन। माहिती तंत्रज्ञान विभाग सायबर सिक्युरिटी वॉरियर्स निर्माण करणार। 50,000 सायबर सिक्युरिटी वॉरियर्स तयार करणार असल्याची मंत्री आशिष शेलार यांची विधान परिषदेत माहिती। नियमबाह्य भाडं आकारणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांच्या तक्रारीसाठी आता लवकरच व्हॉट्सअप नंबर जारी करणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती। ठाण्यातील वागळे इस्टेटच्या एमएससीबी कार्यालयावर मनसेचा धडक मोर्चा। न सांगता मीटर बदलणं, वाढीव बिल पाठवणं असे विविध मुद्दे घेऊन मनसेचं आंदोलन। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेमध्ये घोषणा। सलग चौथ्या दिवशी शेअर बाजारात तेजी। सेन्सेक्समध्ये 899 तर निफ्टीमध्ये 283 अंकांची वाढ। तर सर्वच सेक्टरमधील शेअर्समध्येही तेजी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।